छपरी आहेत तुझे मित्र, काय त्यांच्या बरोबर फिरत असतो? खरंच छपरी आहेत. आमच्या एका मित्राची वाईफ आम्हाला बोलली होती, आमचा ग्रुप आहे मित्रांचा, शाळेतल्या मित्रांचा, त्यातल्या एका मित्राची वाईफ अशी म्हटली होती की तुझे मित्र छपरी आहेत, त्यांच्यामुळे तू वाया जाशील. वय वर्ष 35शीतले हवे. एक जण इंजिनियर आहे, एक जण स्वतःचा बिझनेस रन करतो, मी स्वतः गव्हर्नमेंट जॉबला आहे. तरी सुद्धा त्याची वाईफ आम्हाला काय बोलली? छपरी. आम्ही काही नाही बोललो, त्याच्याजवळ बोलली होती. तो सॉरी बोलला, आम्हाला सगळं झालं. काही वर्ष ते बाहेरगावी राहत आहेत. का? त्याचं कारण आहे की त्यांना स्वप्न बघितली त्यांनी खूप मोठं होण्याची. तिचंही स्वप्न होतं बाहेर देशात जाऊन राहायचं खूप मोठं, आणि त्यात चुकीचं काहीच नाहीये. दोघंही बाहेर गेले, बाहेर राहत आहेत. तर त्याचे वडील इथे असताना एक दिवस इमर्जन्सी आली आणि आमच्या मित्राला फोन केला आणि की अरे तुझ्या बाबांचं असं इमर्जन्सी आहे, काय करायचं वगैरे वगैरे. तर मग त्याची वाईफ पण घाबरली. ती म्हटलं अरे काय झालं बाबांना, काय झालं? मग ते त्यांना समजलं की असं मायनर अटॅक वगैरे आलेला, इमर्जन्सी आलेली वगैरे वगैरे. तर त्याची वाईफ बोलली अरे मग काय झालं, आता काय करायचं, आपण कोणाला फोन करू, मी कोणाला फोन करू? तर मग आमचा मित्र तिला बोलला काळजी करू नको, माझे छपरी मित्र आहेत माझ्या बापासोबत. ज्यांना तू छपरी म्हणतेस ना, वेल सेटल्ड, चांगली शिकलेली मुलं हस्ती माझ्या बापासोबत आहेत. मी इथे राहतोय ना बाहेरच्या देशात, त्याचं कारण ते आहे की मी निर्धास्त आहे. मी इथे असलो तरी माझे भाऊ तिथे आहेत. माझे भाऊ प्रत्येक क्षणाला, प्रत्येक मोमेंटला त्यांच्या सोबत आहेत. ही मैत्री आहे. भले तू त्याला छपरी म्हण, टपोरी म्हण, काय म्हणायचंय ते म्हण. आज 30-35 वर्ष झाले आम्ही एकमेकांचा हात कधी सोडला नाही. त्यावेळेला तिला ते रिअलायझेशन झालं, मग ती बोलली सॉरी वगैरे सगळ्या गोष्टी. पण एक गोष्ट सांगू का, तुम्हा महिलांना, मुलींना खास करून हात जोडून सांगतो, एक पुरुष म्हणून सांगतो, एक मुलगा म्हणून सांगतो, आम्ही आहे ना वयाच्या प्रत्येक टप्प्यामध्ये खूप काही भोगत असतो जे आम्हाला बोलता येत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं काय माहितीये, आम्हाला शिकवलं हे जातं की तुम्ही बोलायचं नाही, तुम्ही कमजोर दिसाल, तुम्ही रडायचं नाही, तुम्ही कमजोर दिसाल. आमचं माहेर आहे ना, आमचे मित्र आहेत, त्यांच्या जवळ रडतो आम्ही, त्यांच्या जवळ मन हलकं करतो. ते आमचा जीव असतात. म्हणून त्यांच्याकडे जाताना ना तुम्ही हा विचार करा की ह्या माणसाला आपण माहेरी जाण्यापासून रोखतोय, त्याच्यावर बंधन घालतोय. जाऊ दे, त्याला जगू द्या थोडस, त्याचं माहेर पण.